हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज हा एक खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. हा लेडीज साठी आहे, स्पेशली फॉर लेडीज. पण जेंट्स लोक तुम्ही बघत असाल तर तुम्ही एक काम करायचं. तुमचे परिचयातले सगळे लेडीजांना, तुमच्या बहिणी असतील, आई असेल, मैत्रिणी असतील, या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा. ह्या व्हिडिओचं मेन हे मी काय सांगणार आहे म्हणजे बायकांनी स्ट्रॉंग अँड पॉवरफुल कसं बनायचं. तुम्ही म्हणाल, हो बायकांनी कशाला स्ट्रॉंग अँड पॉवरफुल बनायचं? हो पाहिजे का, म्हणजे तुमचे संसाराचं बॅकबोन हे स्त्री आहे. ती सगळं घर सांभाळते. ती पहाटे पासून रात्रीपर्यंत काम करत असते. बाहेर नोकरी करू नाही करत असते. घरात होममेकर असली तरी ती उठलेपासून रात्रीपर्यंत खूप काम करते. आणि सगळे प्रकारचे, एका प्रकारचं असं नाहीये, सगळे प्रकारचं काम करते. त्यामुळे तिनं स्ट्रॉंग आणि पॉवरफुल होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला 6 पॉइंट्स सांगणार आहे. ते 6 पॉइंट्स तुम्ही अगदी वापरायचे. पहिलं, सेल्फ केअर. तुम्ही कंटिन्युअसली काम करत असता, सगळ्यांसाठी करता. आपले मुलाबाळांसाठी करता, नवऱ्यासाठी करता, सासू सासऱ्यांसाठी करता, आले गेलेले लोकांसाठी करता, आपले आई वडील असले की त्यांच्यासाठी करता, सगळ्यांसाठी करत असता. पण हे सगळं करताना ताई जरा स्वतःची काळजी पण घ्या ना. स्वतःकडे पण बघा ना जरा. मग स्वतःकडे बघायचं म्हणजे काय करायला पाहिजे? तुम्ही चांगलं बॅलन्स्ड आहार घ्यायला पाहिजे. आणि फक्त चांगला आहार घेऊन चालेल का? नाही, त्याच्याबरोबर एक्सरसाइज पण करायला पाहिजे. तुम्ही म्हणाला, हो वेळ मिळत नाही, असं जरा टाइम मॅनेजमेंट करा ना स्वतःसाठी. 24 तासातले तुम्ही एक अर्धा तास पण आपल्यासाठी काढू शकत नाही. स्वतःसाठी एक अर्धा तास काढा आणि स्वतःसाठी, स्वतःचं शरीर चांगलं राहण्यासाठी एक्सरसाइज करा. एवढ्या स्वतःकडे लक्ष दिलात का नाही? काय डाएट आणि एक्सरसाइज हे तुम्ही एवढा केलात का नाही? तुम्ही बघा, दिवसभर फ्रेश राहता, निरोगी राहता. आणि तुम्हाला पण जरा एनर्जी येते. हे झाला पहिला पॉइंट. पहिला पॉइंट काय? टेक केअर ऑफ युअर डाएट, एक्सरसाइज, एव्हरीथिंग. झोप सगळं आलं ते. सेल्फ केअर म्हणजे स्वतःकडे लक्ष देणे, सेल्फ केअर पहिलं म्हणू आपण. दुसरं, डिव्हिजन ऑफ वर्क. सगळं काम तुम्ही करायला पाहिजे असं आहे का? तुमच्या घरात ओके, तुमचं नवरा आहे, त्यांना करण्यासारखं काम त्याला लावा ना. इस्त्रीचे कपडे नेऊन द्यायचे, आणायचे, किंवा येताना भाजी घेऊन यायचं, किंवा काही जे काही त्याला आवडते तर काम. आणि आवडीनं करतात. हल्ली पुरुषांना पण जाण आहे, त्यामुळे ते पण तुम्हाला मदत करतात. किती तरी पुरुष स्वयंपाक घरात सुद्धा बायकोला मदत करतात. चांगली गोष्ट आहे. आता स्त्रिया तुमचे बरोबरीनं बाहेर काम करायला लागल्या, मिळवायला लागल्या. मग घरातले कामातही आपण त्यांना मदत करायला पाहिजे का नाही? खरंच करायला पाहिजे.
हे काही कोणी कोणाला नावं ठेवण्यासारखं नाहीये. पूर्वी बायका फक्त घरातलं बघायच्या, त्यांना बाहेरचं काही. आता बायकांना सगळं बघावं लागते. बाहेर नोकरी करतात, बाहेरचं बघावं लागते, मुलांचा शाळेचा अभ्यास बघावा लागतो. मग तिला जरा त्यामुळे डिव्हिजन ऑफ वर्क करा. मुलं असली की मुलांनी करण्यासारखं काम मुलांना लावा. आता पूजा, हे सगळं आवरून पूजा करायला तुम्हाला वेळ मिळतो का? नाही. तर मिस्टरांना सांगा ना, आंघोळ करून येऊन तुम्ही देवपूजा करत जावा. असं डिव्हिजन ऑफ वर्क त्यांचे आवडीप्रमाणे. मी अमुकच द्या असं म्हणत नाही, प्रत्येकाचे आवडीनिवडीप्रमाणे डिव्हिजन ऑफ वर्क करा. आणि बाकीचे नाही, थोडं तुम्ही काम द्या. म्हणजे काय होईल, तुम्हालाही मेंटल स्ट्रेस किंवा टेन्शन कमी होईल. नाही तर हे व्हायचं आहे, तो व्हायचं आहे. अहो, आवरून घरातलं नोकरी करणारी स्त्री बाहेर पडताना बघा कसं ती जात असते, म्हणून किती गडबडीनं हे सगळं आवरून तिला ऑफिसमध्ये जाऊन पोचायचं आहे, तिथलं काम करायचं आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही तुमचं प्रोफेशनल लाईफ आणि तुमचं पर्सनल लाईफ हे दोन्ही असं वेगळं ठेवा. तर एकमेकात मिक्स करू नका. तुम्ही ऑफिस संपवून घरी आलात का नाही, तिथे तुम्ही आई असाल, बायको असाल, सून असाल, मुलगी असाल, काय तुमचे ते रोल. ऑफिसचं घरात आणायचं नाही आणि घरातलं ऑफिसमध्ये न्यायचं नाही. म्हणजे काय होते, तुम्ही कम्प्लीट फोकस करू शकता. ऑफिसमध्ये काम करताना घरातल्या गोष्टी डोक्यात पण आणायच्या नाही. तेव्हा त्या ऑफिसच्या कामाचाच विचार करायचा. म्हणजे तुमचा फोकस व्यवस्थित होतो आणि तुमचं काम पण व्यवस्थित होते. असं घरात पण घरातलं काम करताना फक्त घरातल्या कामाकडे लक्ष द्यायचं. तेव्हा कुठल्याही ऑफिसचे कामाकडे, ते ताणतणावाकडे, तर तुमचं फायलिंगकडे बिलकुल विचार नाही द्यायचा. त्यामुळे हे दोन्ही तुम्हाला सेपरेट कळायला पाहिजे. ऑफिसमध्ये तुम्ही ऑफिसमध्ये काम करणारे आहात तिथे, आणि घरात तुम्ही गृहिणी आहात किंवा त्या घरातली व्यक्ती आहात. त्यामुळे हे दोन्ही सेपरेट ठेवा, हे दोन्ही मिक्स करू नका. आणि प्रॉब्लेम सॉल्विंग. आता प्रॉब्लेम कोणाला येतो? प्रत्येकाला प्रॉब्लेम्स येतात. म्हणून काय ते प्रॉब्लेम्स घट्ट धरून बसायचं का? नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, मुळाशी जायचं. कशामुळे तो प्रॉब्लेम झाले? ओके, नाही, एखाद वेळेस तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही, मग काय करा? मग सोडून द्या. पण ते प्रॉब्लेम बरोबर राहू नका. डोंट लिव्ह विथ द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सोडून द्या. होत नसला की, देवा मी तुला सोडून दिले, तुझं तू काय तर कर बघ म्हणा. त्यामुळे कायम तर डोक्यात विचार ठेवून जगायचं नाही. आणि इमोशनली पण तुम्ही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग झालात की काय होते, कुठलेही प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थितपणे हाताळू शकता. नाही ते कोणी एवढंसं बोलला, रडायला लागला, किंवा कोणी झाला एकदम राग आला, वाटेल तसं बडबडला समोरचेवर, नाही. त्यामुळे इमोशन्स कंट्रोल करायला शिका. जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि तुम्ही इमोशनली जगायचं सोडलात का नाही, तुम्ही स्ट्रॉंग, बोल्ड आणि टफ बनता. तुमचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, हो एकेकाळी अशी नव्हते मी, आता कशी काय मी एवढी स्ट्रॉंग झालीये. एकेकाळी रडूबाई होते, एवढेसे गोष्टीलाही रडायचे, आता मला रडू येत नाही. तुमचं तुम्हाला जाणवेल. त्यामुळे बी ए स्ट्रॉंग अँड टफ वुमन. इमोशनली बिलकुल हलवू नका.
आणि 6वा आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आपला कॅरेक्टर कसं असायला पाहिजे? स्पॉटलेस असायला पाहिजे. कोणी काही आपल्याला वेडं वाकडं बोलायला आपण एवढीशी सुद्धा संधी देता कामा नये. तसं आपण आपलं कॅरेक्टर, आपलं चारित्र्य हे व्यवस्थित ठेवायचं. हे व्यवस्थित ठेवलं का नाही, सगळे आपल्याला रिस्पेक्ट देतात, मान देतात. आणि असं ठेवायला आपण काय करायला पाहिजे? आपण कसं वागायचं? लिमिट्स कुठे आहेत? ते लिमिटच्या आत आपण राहायचं. किंवा लक्ष्मण रेषा घालून घ्यायची आपल्याला, हे रेषेच्या पलीकडे मी ओलांडून जाणार नाही. काही बोलताना असू देत, कुठे फिरायला जाताना असू देत, काही असू देत. त्यामुळे तुमचं कॅरेक्टर अगदी स्पॉटलेस ठेवायचं, व्यवस्थित क्लीन ठेवायचं आणि आपण आपल्या लिमिट्स मध्ये जगायला शिकायचं. एवढ्या करून बघा तुम्ही कसं स्ट्रॉंग आणि पॉवरफुल बनता. हॅव ए गुड डे.